श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने निर्भरपणे वाटचाल करा. तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. आणि याच उत्साही विचाराने आजच्या 2 दिवसाच्या राशी भविष्याची सुरुवात करूया. मेष राशीच्या जातकांनो येणारे 2 दिवस 17 आणि 18 ऑक्टोबर तुमच्यासाठी ऊर्जा, उत्साह आणि व्यावसायिक गती घेऊन येणारे आहेत. या काळात तुम्हाला तुमच्या अडकलेल्या कामांना गती देण्याची आणि आर्थिक आघाडीवर महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या महत्त्वपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमचं नेतृत्व क्षमतेचा योग्य वापर कुठे करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपेक्षित यश आणि शांतता मिळवण्यासाठी कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल यात शंकाच नाहीये. आणि या 2 दिवसामध्ये मेष राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन, व्यवसाय, व्यापार, प्रेमसंबंध कोणत्या दिशेने जातील, तसे त्यांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती कशी असेल याबद्दल सुद्धा आम्ही माहिती देणार आहोत. यासोबत स्त्रिया, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक जसे म्हातारे लोक यांच्यासाठी हे 2 दिवस कसे असणार आहेत हे देखील आपण बघणार आहोत. एकूणच आम्ही तुम्हाला या 2 दिवसाचं संपूर्ण राशीफळ सांगणार आहोत. तर हे 2 दिवसाचं भविष्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 17-18 ऑक्टोबरच्या भविष्यफळासाठी खाली कमेंटमध्ये जय भोलेनाथ, जय महालक्ष्मी, कृपा ठेवा असं पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं कमेंट करा. सुरुवातीला चाणक्य नीतीचं ज्ञान बघू. जसं की चाणक्यजी म्हणतात, प्रत्येक नात्याचा आधार विश्वास आणि सत्यता असते. खरं बोलणं. मेष राशीच्या जातकानं तुमचा स्वभावच खूप उत्साही आणि त्वरित कृती करणारा असला तरी नात्यामध्ये संयम आणि ऐकण्याची वृत्ती तितकीच महत्त्वाची असते. तुमच्या त्वरित प्रतिक्रिया कधीकधी गैरसमज निर्माण करू शकतात. मनात कोणतीही गोष्ट असली तरी ती आक्रमकपणे नव्हे तर शांतपणे व्यक्त करा. आदराचा भाव आणि विश्वास नात्यात टिकून ठेवल्यास तुमचे नाते अधिक मजबूत होते आणि दुसऱ्यांच्या भावनाचा विचार करून संवाद साधल्यास नाते अधिक फुलते देखील. मेष राशीच्या जातकांनो 17 आणि 18 ऑक्टोबरचे विस्तृत आता भविष्यफळ बघू. जसं की मेष राशी साहसी आत्म्यासाठी हे 2 दिवस म्हणजे शक्ती आणि प्रेरणा यांचा संगम आहे. तुमचा राशी जो स्वामी आहे मंगळ ग्रह तुम्हाला अभूतपूर्व ऊर्जा आणि उमेद देतोय आणि तुमच्या नसामध्ये उत्साहाची लाट अनुभवाल तुम्ही, ज्यामुळे आता नाही तर कधीच नाही अशा तीव्र भावनेने तुम्ही कामालाही लागाल. 2 दिवस तुमच्या मनात काहीतरी मोठे, महत्त्वाचे आणि अभिमानास्पद साध्य करण्याची अतुलनीय तळमळ निर्माण होईल. तुमचा निर्भर स्वभाव तुम्हाला त्वरित कृती करण्याची प्रेरणा देईल आणि याच कारणामुळे मागील काही महिन्यापासून अडकलेल्या आणि थांबलेल्या कामांना तुम्ही अतिशय वेगाने गती द्याल आणि तुमच्यातील अग्नितत्व तुम्हाला कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा देईल. 17 ऑक्टोबर जसं शुक्रवार हा दिवस तुमच्या व्यक्तिमत्वाला, करिश्माला मित्रांनो अधिक तेजस्वी करेल. सामाजिक, व्यावसायिक संबंधामध्ये केवळ गोडवाच नाही तर तुमचा अखंड आत्मविश्वासाचा आणि उत्साहाचा सकारात्मक प्रभाव पडेल. कामाच्या ठिकाणी तुमचे साहस, धाडस, झटपट कार्य निर्णय क्षमता पाहून वरिष्ठ अधिकारी सुद्धा प्रभावित होतील आणि तुमचा नेतृत्व क्षमतेचे कौतुक होईल, ज्यामुळे तुम्हाला भावनिक समाधान आणि पुढील कामासाठी प्रेरणाही मिळेल. आर्थिक लाभासाठी आखलेल्या नवीन योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी हा दिवस सुवर्ण संधी घेऊन येतोय. 18 ऑक्टोबर जसं की शनिवार, शनिदेवाच्या कृपेमुळे तुमचे प्रामाणिक कष्ट, कठोर मेहनत नक्कीच फळाला येईल आणि या दिवशी तुम्हाला जाणवेल की केवळ उत्साह महत्त्वाचा नाही तर सातत्य आणि नियोजन किती महत्त्वाचं आहे. मोठी किचकट कामे पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शारीरिक, मानसिक मेहनत घ्यावी लागेल, पण या आठवड्याच्या शेवटी यशाची चव चाखायला मिळेल. कोणताही निर्णय घाई गडबडीत न घेता मेष राशीचा एक महत्त्वाचा भावनिक सल्ला आहे की नियोजनपूर्वक आणि शांत चित्ताने घ्या. हे 2 दिवस तुमच्या आत्मविश्वासाला नवसंजीवनी देतील. त्यासोबतच मित्रांनो, कामाच्या आघाडीवर हे 2 दिवस केवळ प्रगतीचे नव्हे तर तुमच्या आध्यात्मिक समाधानाची भावना सुद्धा तुमच्यात रुजेल. त्यासोबतच कामाच्या ठिकाणी यश आणि धाडस दाखवा. जसं की जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत प्रगतिशील आहे मित्रांनो. तुमचे धाडस, स्पष्टवक्तेपणा आणि उच्च आत्मविश्वासामुळे तुम्ही अनेक दिवसापासून टाळलेल्या जटिल समस्याचे निराकरण सुद्धा सहज चुटकीसरशी कराल. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्या सकारात्मक ऊर्जेने तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा मिळेल आणि नवीन प्रकल्प, टीमचे नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला केवळ व्यावसायिक यशच नाही तर गर्व आणि आत्मिक असं समाधानाची भावना देईल. व्यवसायात गती मिळेल. जसं की व्यापारी वर्गाला त्यांच्या व्यवसायात अपेक्षित वेगाने गती मिळेल. तुमचे
विस्तृत संपर्क, जी नेटवर्किंग आहे आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला नवीन काहीतरी फायदेशीर करार मिळवून देतील. अडकलेले व्यवहार, जुनी थकबाकी पूर्ण करण्यासाठी शुक्रवार 17 ऑक्टोबर अनुकूल आहे मित्रांनो. तुमच्यातील व्यावसायिक दूरदृष्टी तुम्हाला नवीन क्षितिज गाठण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक सुरक्षितता आणि आत्मविश्वास वाढेल. याचा हे मुद्दा हाच आहे की 2 दिवसात तुम्ही केवळ काम पूर्ण करणार नाही, तर प्रत्येक यशामुळे तुमच्या आत्मविश्वासाची आणि ऊर्जेची पातळी वाढेल. तुमच्यातील नेतृत्वाची वाट मोकळी होईल. तुमच्या कौटुंबिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास कुटुंबात जीवनात थोडासा ताण व थोडा आनंद दोन्ही असण्याची शक्यता आहे. जसं की तुमचा आक्रमक स्वभाव तुम्हाला नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यासोबत वादविवाद घालण्याची शक्यता आहे. राग शांत ठेवा, दुसऱ्याच्या भावनांचा आदर करा. संयम ठेवल्यास घरातील वातावरण आनंदी राहील. तुमचा जीवनसाथी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. घरातील कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयामध्ये त्यांचे मत विचारात घ्या. कौटुंबिक सौख्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. त्यासोबतच मित्रांनो, 17 आणि 18 ऑक्टोबर तुमचं आर्थिक भविष्यफळ कसं असेल, तर मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक संधी आणि व्यवहारात सतर्कता दर्शवत आहे. 17 ऑक्टोबर शुक्रवार हा दिवस आर्थिक लाभासाठी अत्यंत असा शुभ दिवस आहे. व्यवसायातून किंवा नोकरीतून अतिशय उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा सुद्धा तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. त्यासोबतच 18 ऑक्टोबर शनिवारी गुंतवणुकीवर लक्ष द्या. म्हणजे या दिवशी मोठे करार, जोखमीची जी कामे आहेत ती मुख्यतः टाळायची आहेत मित्रांनो. स्थावर मालमत्ता किंवा या संबंधित जी काही व्यवहार आहेत ते पुढील आठवड्यात ढकलल्यास अधिक तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, तुमचा खर्चसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कौटुंबिक गरजा, मनोरंजनावर खर्च होऊ शकतो आणि दिवाळी जवळ आल्याने दिवाळीवरील सुद्धा खर्च वाढू शकतो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. तुमच्या प्रेमजीवनाबद्दल, लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास 17 ऑक्टोबर च्या प्रभावामुळे तुमचं प्रेम जीवनात उत्कटता आणि गोडवा राहील. तुमच्या पार्टनरला प्रभावित तुम्ही कराल. त्यासोबतच नात्यातील समस्या मोकळेपणाने बोलून सोडवा, पण बोलताना कठोर शब्द वापरणे टाळा. अविवाहित लोक आहेत त्यांच्यासाठी नवीन संबंध सुरू होण्याचे संकेत आहेत. आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास मेष राशीचे लोक उत्साही असतात आणि या 2 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कामाचा ताण आणि रागावर नियंत्रण नसल्यास मानसिक तणाव आणि डोकेदुखी तुमची वाढू शकते. त्यासोबतच तुमचा स्वभाव त्वरित कृती करणारा असल्याने घाईघाईत कामे करणे टाळा मित्रांनो, कारण या काळात अपघात होण्याची शक्यता आहे. या 2 दिवसात जसं की भाजणे, कापणे होण्याची शक्यता आहे. वाहने देखील जपून चालवा. शिवाय पुरेशी झोप घ्या. ध्यान, योग केला तुमचे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यास मदत होईल. शरीर थंड ठेवणारे पदार्थ जसे की ताक, दही आहारात समाविष्ट करा. त्यासोबतच स्त्रियांसाठी बोलायचं झाल्यास मेष राशीच्या स्त्रियांमध्ये उत्कृष्ट अशी नेतृत्व क्षमता आणि स्वयंनिर्णय घेण्याची वृत्ती दिसेल. नोकरीत प्रगती निश्चित आहे मित्रांनो. त्यासोबत तुमच्या भावनात्मक गरजा पूर्ण होतील. तुमच्या मनातील गोष्टींना कुटुंबाचा आधार, स्वीकृती मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून आणि मुलाकडून मिळालेला छोटासा आधार आणि प्रेमळ शब्द तुम्हाला खूप काही समाधान देणार आहे. त्यासोबतच कुटुंबात संयम बाळगावा लागेल. तुमच्या मनातील इच्छा स्पष्टपणे, नम्रपणे व्यक्त करा. ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी मैत्रिणीसोबत वेळ घालवणे, सामाजिक समारंभात सहभागी होणे, दिवाळीच्या खरेदी करणे यासाठी तुमच्या मनाला आनंद आणि तेज जे तवाने देईल. त्यामुळे ह्या गोष्टी करा. नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती मिळणारी आहे आणि त्यांच्या कामाची सकारात्मक दखल घेतली जाईल. त्यासोबतच जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मेहनतीचे त्याला फळ मिळेलच. कष्टाच्या फळांना यश मिळेल. शेतीशी संबंधित कामामध्ये प्रगती होईल. उत्पन्न वाढण्याची चिन्हे आहेत. त्यासोबत सरकारी कामे जर रखडली असतील तुमचे काही योजनेअंतर्गत किंवा कर्जाची प्रकरणे मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे शनिवारी 18 ऑक्टोबरला शुभ दिवस सांगितला जातोय. त्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, जे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे या काळात तुम्हाला रक्तदाब आणि सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यासोबतच डोकेदुखीमुळे दुर्लक्ष करू नका. तुमच्या अतिसंवेदनशीलतेमुळे, मनातील विचारामुळे पचनसंस्था म्हणजे तुमच्या पोटासंबंधित काही आजार किंवा काही गडबड होऊ शकते. यामुळे 2 दिवसात पोटाची संबंधित ॲसिडिटी, अपचन तक्रारी उद्भवू शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा. जास्त मसालेदार तणावाच्या वेळी खाऊ नका. त्यासोबतच मित्रांनो, सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी घ्याल. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्साहवर्धक असणार आहे. अभ्यासात मन लागेल. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला मात्र अधिक प्रयत्न करावे लागतील.
या 2 दिवसासाठी खास उपाय आहेत. महत्त्वाचा सल्ला देखील आहे मित्रांनो, की 17-18 ऑक्टोबर या 2 दिवसासाठी शुभ शांततामय बनवण्यासाठी हे सोपे उपाय सांगतोय. जसं की हा उपाय आर्थिक समृद्धी, प्रेम, संबंधातील गोडवा आणि सुख वाढवण्यासाठी उपयुक्त असणार आहे. काय करायचं तर देवी लक्ष्मीची पूजा करा शुक्रवार असल्यामुळे आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. देवी लक्ष्मीला लाल रंगाचे फूल द्या, गुलाब किंवा जास्वंद अर्पण करा. गरजू स्त्रियांना देखील काहीतरी भेट द्या. याचा फायदा असा होईल की त्यामुळे तुमच्या जे आर्थिक जीवन आहे त्यामध्ये स्थिरता येईल आणि नातेसंबंधसुद्धा सुधारतील. त्यासोबत 18 ऑक्टोबर म्हणजे शनिवारचा दिवस, या दिवशी मित्रांनो तुमचे जे कामं अडकलेले आहेत ते कामं अडथळे दूर करण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी, संयम वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील. काय करायचे तर हनुमान मंदिरात जाऊन सुंदरकांड किंवा हनुमान चालीसाचे पठण करायचं आहे. कसं करायचं आहे तर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा किंवा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आणि तिथे म्हणायचं आहे ओम नमो शनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्यामुळे तुमचा फायदा होईल की जी तुम्ही मेहनत करता त्याला योग्य ते फळ मिळेल आणि तुमच्या स्वभावातील आक्रमकता जे गुण आहे, आक्रमकता आहे ती थोडीशी कमी होईल. तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. ओव्हरऑल या 2 दिवसात तुमच्या ऊर्जेचा आणि उत्साहाचा योग्य वापर करा. रागावर नियंत्रण ठेवा. शांतपणे निर्णय घ्या. तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. जाता जाता या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. त्यासोबतच श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ पूर्ण श्रद्धेने लिहा. येणारे 2 दिवस तुमचे शुभ जावोत. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.